तालुका पोलीस ठाण्याच्या निष्काळजीपणाविरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. आंदोलनकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल. दिनांक 31 जुलै 2025 रोजी सोलापूर तुळजापूर रोडवरील बेकायदेशीर बायोडिझेल वाहतूक करणारा टँकर क्रमांक MH12TV8481 याबाबत 112 वर कॉल करून तालुका पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले होते. मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत तालुका पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास संबंधित गाडी सोडून देण्यात आली. यामुळे बेकायदेशीर व्यवसायाला पोलीस संरक्षण असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकाराचा निषेध म्हणून दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय IG ऑफिस कोल्हापूर येथे बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पत्रव्यवहार करून हे आंदोलन शांततेत करण्याची तयारी सुरू असतानाच आंदोलनास काही तास आधी शहापुरी पोलीस स्टेशन येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विनाकारण ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. आंदोलनात 4च व्यक्ती असताना सुद्धा मुद्दामून पोलिसांच्या विरोधात असलेले आंदोलन चळवळ थांबवली. या आंदोलनात बहुजन पॅंथर सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माननीय सोहेल जागीरदार, संस्थापक अध्यक्ष निशाताई बचुटे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष समीर फुलारी, जिल्हा कार्याध्यक्ष सैफन मुजावर उपस्थित होते. संबंधित बायोडिझेल टँकर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे व तसेच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. अन्यथा 15 ऑगस्ट 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा बहुजन पॅंथर सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष सोहेल जागीरदार यांनी यावेळी दिला आहे.